म्हणून विठ्ठल आपणी बहुताच कृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे ज्ञानदेवा मौन जप माळ
करुणी श्री हरी जपे सदा हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे एक तत्व नाम दृढ धरी माना एक तत्व नाम दृढ धरी माना एक तत्व नाम दृढ धरी माना एक तत्व
समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओ पांडुरंगारो प्रथम नमन पांडुरंगारो प्रथम अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर 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 नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख शक्ति तुम्हारी तुम पर बीजी अवध बिहारी ओ सिया राम के काज संवारे
विनंती वारंवार. हे दुःख भंजन आलो तुझ्याकडं, तुला वेळी पुकार पवन सुत. विनंती वारंवार. पवन सुत विनंती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी हे वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरविती निजखून आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसुनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुणी आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग विने देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी दातारा नामा म्हणे एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशी झणी ध्यान देवा मौन जपमाड अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल. सकल संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य महोत्सव आणि या महोत्सवातील आजची प्रथम दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने श्री संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भगवंताच्या चरणाची सेवा करण्याचा दुर्मिळ असणारा योग जुळून आला. उपस्थित सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यांच्या परिचयातला हरिपाठातील भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल काय असतं, आम्ही प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला गेलो की कीर्तनाला गेल्यानंतर तिथे आम्हाला सूचना दिली जाते की महाराज कीर्तन छान विनोदी झालं पाहिजे, आमचं मनोरंजन झालं पाहिजे. पण तुमच्या इथे मला तशी माहिती दिली नाही, ते फार मोठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. कारण प्रत्येक ठिकाणी ते मिळतेच, ती सूचना मिळतेच, पण क्वचित काही ठिकाणी मिळत नाही, म्हणून भाग्याची गोष्ट म्हणावी लागते. तेव्हा साहजिक आहे, स्वाभाविक आहे, थोडं प्रस्त कीर्तनाचं तशा प्रकारचं झाल्यामुळे आपल्याला कीर्तन हे मनोरंजनाचं साधन वाटू शकतं. दिवसभर थकून भागून कामं करून आपला जे काही व्यवसाय आहे ते सगळं करून आपण आलेलो असतो. चला कुठेतरी 2 तास आपलं छान मनोरंजन होईल म्हणून आम्ही कीर्तनात येतो. पण या कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत. कीर्तनामध्ये लोकांनी सांगावं आणि कीर्तनकारांनी तसंच बोलावं असा नियम अजून संप्रदायात आलेला नाही. तेव्हा इथे लोकांना काय वाटतं, कीर्तनकाराला काय वाटतं, याला काही एक किंमत नाही. इथे संतांना काय वाटतं, शास्त्राला काय वाटतं, ही जागा संतांचे शब्द बोलण्याकरिता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. मुखी गावे संसाराचे गुण असं नाही म्हटलं, कीर्तन करा पण हरीचं गुण गा. ही मर्यादा संतांनी घालून दिली आहे. हे कीर्तन सामान्य नाही, हे कीर्तन आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप करून देणारं हे कीर्तन आहे. भक्ती ज्ञाना विरहित
इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांनी मर्यादा सांगितली. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी कीर्तनात करायच्या नाही. विवेक वैराग्य सांगावं, जेणेकरून प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती ठसेल. तेव्हा हे कीर्तन सामान्य नाही. आणि कीर्तनामध्ये वक्त्याचा प्रभाव हा श्रोत्यावर होत असतो. वक्ता जर वैराग्यशील असेल तर श्रोता सुद्धा वैराग्यवान होतो. वक्ता जर विवेकी असेल तर श्रोता सुद्धा विवेकी होतो. वक्ता जर भक्ती करणारा असेल तर श्रोता सुद्धा भक्तिवान होतो. आणि वक्ता जर रंगीबिरंगी असेल तर श्रोता सुद्धा रंगीबिरंगीच होणार. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करते, कृपया कीर्तन होईपर्यंत कोणीही उठू नये, बोलू नये. आपल्याला बरं वाटेल असं मी बोलणार नाही, परंतु आपलं बरं होईल असं बोलण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगातून आपल्याला नामाचा उपदेश करतात. भगवंताच्या दयाळुत्व गुणाचं वर्णन करतात. माऊली म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. भगवंताचं एक तत्व असणारं नाम तुझ्या मनामध्ये तू धारण कर. आणि ते मनामध्ये जर धारण केलं तर काय होतं? हरीला करुणा येते, हरीला दया येते. थोडा आवाज कमी करा. हरीला त्या ठिकाणी करुणा येते, दया येते. माऊली म्हणतात, मग आता माऊलींनी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं, आपल्या मनामध्ये नाम धारण करायला सांगितलं. मग हे नाम घेणं म्हणजे हे अवघड असेल? माऊली म्हणतात, नाही, ते अवघड नाही. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. ते नाम सोपं आहे, पण ते कसं जपायचं? आपल्या वाचेनी जपायचं, सद्गद वाणीने जपायचं. म्हणजे अगदी प्रेमपूर्वक अंतःकरणाने ते भगवंताचं नाम घ्यायचं. आणि मग माऊली सांगतात की या भगवंताच्या नामाशिवाय दुसरं तत्व नाही. भगवंताचं नाम सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही मार्गाकडे प्रवृत्त व्हायचं नाही. इतर दुसऱ्या कुठल्याही मार्गाकडे जाऊ नका. म्हणून ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. माऊली म्हणतात, मी मौन धारण करून अंतःकरणामध्ये मनाची माळ करून भगवंताचं अखंड चिंतन करतो. तेव्हा तुम्ही सुद्धा भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. आपण अभंगाचा सरळ अर्थ बघण्याचा प्रयत्न केला. बघा, शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहे. शंकराचार्य 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयाः. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रयाः. मनुष्यत्व म्हणजे मानवाचा देह मिळणं फार दुर्लभ आहे, कठीण आहे. तो कोणालाही मिळत नाही. त्याच्यासाठी फार मोठं पुण्य लागतं. दुर्लभ असा तो देह आहे. पण त्याही पेक्षा कठीण अशी गोष्ट कुठली असेल तर ती आहे भगवंताच्या प्राप्तीची इच्छा होणं. त्याही पेक्षा दुर्लभ आहे. देवाच्या प्राप्तीची इच्छा सगळ्यांना होत नाही. आम्हाला देव भेटावा म्हणून आम्ही देवाची पूजा करत नाही. तसं करताना कोणी आपल्याला दिसत नाही. कोण देव भेटावा म्हणून भगवंताचं नामस्मरण करतो? नाही करत. ल्यावे खावे प्यावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. वाढावे धनधान्य, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमच्या घरी संतान व्हावी, आमच्या घरचं धनधान्य वाढावं, आम्हाला खायला प्यायला सगळं व्यवस्थित असावं, आमच्या मनासारखं सगळं व्हावं म्हणून आम्ही देवाचं नाव घेत असतो. पण देव भेटावा म्हणून आम्ही देवाचं नाव घेत नाही. म्हणून ही गोष्ट दुर्लभ आहे.
आणि जर सगळ्यांना देव भेटावा असं वाटलं असतं तर आज हा मंडप पूर्ण भरला असता. तसं होत नाही. भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. सहस्र मनुष्यांमध्ये म्हणजे 1000 मनुष्यांमध्ये कोणीतरी एकटाच असा मनुष्य असतो की त्याला वाटतं देव भेटावा आणि मग देव भेटावा म्हणून तो त्याकरिता भगवंताचं चिंतन करतो, असं स्वतः भगवंत सांगतात. तेव्हा देव भेटावा असं वाटणं हे फार दुर्लभ आहे. आणि सगळ्यात दुर्लभ गोष्ट कुठली असेल तर ती आहे महासद्गुरु संशयाहा. महापुरुषांचा संग होणं हे त्याहीपेक्षा दुर्लभ गोष्ट आहे. बहु अवघड आहे संत भेटी. संतांचा संग सहज होत नाही. पण आपण फार भाग्यवान आहोत. कसं काय भाग्यवान आहोत? कारण भगवंतानी आपल्याला दुर्लभ असणारा देह दिला आहे. आणि त्यातल्या त्यात धन्यतेची गोष्ट अशी की भगवंतानी हा देह आपल्याला भरतखंडामध्ये दिला आहे. या भारत देशामध्ये भगवंतानी आपल्याला जन्म दिला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भगवंतानी आपल्याला अशा राज्यामध्ये जन्माला घातलं, अशा महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला घातलं जिथे संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सेनानावी, संत गुलाबराव महाराज हे असे अनेक संत मंडळी होऊन गेलेत. आणि यांनी आपलं अथांग समृद्ध असं वाङ्मय निर्माण केलं, समृद्ध असं साहित्य निर्माण केलं. आणि या संतांच्या समृद्ध साहित्याच्या छत्रछायेखाली आपण जन्माला आलो हे आपल्या जीवनाची सगळ्यात मोठी धन्यता आहे. जरी संत आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसले तरी ज्ञानेश्वरी म्हणजे नुसतं काहीतरी पुस्तक आहे, ग्रंथ आहे असं समजण्याचं कारण नाही. ज्ञानेश्वरी ही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत. गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकाराम महाराज आहेत. नाथ महाराजांचं भागवत म्हणजे प्रत्यक्ष नाथ महाराज आहेत. आणि आपल्या जीवनातला जीवन जगत असताना ज्या काही समस्या निर्माण होतात त्यात सर्व समस्यांचे प्रश्न या ग्रंथामध्ये आहे. पण आपल्या जीवनामध्ये एखादी उणीव निर्माण झाली की आपण या बाबाला पूज, त्या बाबाला पूज, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, या गोष्टी करत असतो. पण ही उणीव भरून काढण्यासाठी आपण ज्ञानेश्वरीचं पेज उलगडलं पाहिजे, एखादं पान उलगडलं पाहिजे, त्याच्यातली ओवी वाचली पाहिजे, अभंग एखादा गाथ्यातला वाचला पाहिजे, त्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. हे आपल्या जीवनाचं फार मोठं दुर्भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा आपण फार भाग्यवान आहोत कारण भगवंतानी आपल्याला दुर्लभ असणारा देह दिला आहे. 84 लक्ष योनी आहेत आणि या 84 लक्ष योनीमध्ये काही गोष्टी समान आहेत. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीमध्ये समान आहेत. जसा आहार मानवाला कळतो तसं इतर योनीतल्या जीवांनाही कळतं. जशी निद्रा आपल्याला कळते तशी इतर योनीतल्या जीवांनाही कळते. भय जसं आपल्याला कळतं तसं इतर योनीतल्या जीवांनाही कळतं. मैथून जसं आपल्याला कळतं तसं इतर योनीतल्या जीवांनाही कळतं. मग भगवंतानी या देहाला दुर्लभ म्हटलं आहे. तेव्हा दुर्लभ म्हणण्याचं कारण काय? हा देह भगवंतानी आपल्याला कशाकरिता दिला? आपण या देहामध्ये विशेष काहीतरी करू शकतो. ते विशेष म्हणजे आपण भगवंताचं भजन करू शकतो. देह दिला देवे भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन
भजन गोमाता देवे दिला देह भजन देव दिला देह भजन गोमाता देव दिला देह देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानी आपल्याला हा देह भजन करण्याकरिता दिला आणि याच देहामध्ये आपण भगवंताचं भजन करू शकतो. एखाद्या गाढवाला म्हटलं, अरे बाबा देवाचं कीर्तन सुरू आहे, जरा नाच बरं, नाचेल का तो? नाही नाचणार. एखाद्या कुत्र्याला म्हटलं रामकृष्ण हरी म्हणेल का तो? नाही म्हणणार. हे फक्त मानवालाच शक्य आहे. म्हणून भगवंतानी आपल्याला ही सुंदर इंद्रिय दिले आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. भगवंतानी आपल्याला हात पाय कान डोळे नाक हे सगळे इंद्रिय दिलेत, हा देह दिला. कशाकरिता दिला? जेणे तू जोडसी नारायण, ज्याच्याद्वारे तू भगवंताला प्राप्त करून घेशील, ज्याच्याद्वारे तू नारायणाचा होशील, याकरिता भगवंतानी आपल्याला हा देह दिला आहे. म्हणून हा देह परत परत मिळत नाही. अनंत भाग्यानंतर अनंत पुण्याईनंतर हा देह आपल्याला मिळत असतो. तेव्हा संत आपल्याला जाग करतात. संत आपल्याला प्रत्येक वेळेला जाग करतात आणि आपल्या हिताचा मार्ग आपल्याला सांगतात. हित सांगणारे फक्त संत आहेत. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि हित कशात आहे हे सांगणारे सुद्धा संत आहेत. हित ते करावे देवाचे चिंतन तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. हित ते करावे देवाचे चिंतन. मनुष्याचं हित कशात आहे तर देवाचं नामस्मरण करणं, यातच त्याचं खरं हित आहे. म्हणून संत आम्हाला अत्यंत कळवळीने सांगतात. तुकाराम महाराज आपल्या समोर हात जोडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोल मुखीना. पाया विनवितो कर टाळी बोला मुखीना. हरिदारी बोला मुखीना कर टाळी बोला मुखीना. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखीना. करताळी बोला मुखीना करताळी बोला तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा हो, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. नुसतं हात गुंडून कीर्तनात बसू नका. भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या चिंतनात टाळी वाजवा. तेव्हा संत आपल्याला जाग करतात. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. हे संत आपल्याला सांगत असतात की आपल्याला जर हित करून घ्यायचं असेल, आपल्याला आपल्या स्वहिताच्या ठिकाणी जाग झालं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून आपल्याला देव भेटावा जरी नाही वाटत असलं तरी आम्हाला प्रत्येकाला सुख मिळावं अशी प्रत्येकाला इच्छा आहे. सुख मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. कारण आम्ही सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जी काही आमची खटाटोप सुरू असते, जी काही धावपळ सुरू असते, ती संपूर्ण ही सुखाकरिताच सुरू असते. सुखाकरिताच आमची संपूर्ण धावपळ असते. तेव्हा प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. आता मला सांगा, गेलेलं दुःख हे किती दिवसांनी परत यावं वाटतं? बघा, गेलेलं दुःख किती दिवसांनी परत यावं वाटतं? वाटतं का आपल्याला दुःख परत यावं? नाही वाटत. म्हणजे आमच्या जीवनातलं जे दुःख आहे हे कायम स्वरूपी निघून जावं अशी प्रत्येकाला इच्छा आहे. आणि मला सांगा, आलेलं सुख हे किती दिवसांनी परत जावं असं आपल्याला वाटतं? वाटतं का सुख परत जावं? नाही वाटत.
म्हणजे आमच्या जीवनामध्ये जे सुख आहे हे कायम स्वरूपी राहावं अशी प्रत्येकाला इच्छा आहे. दुःखाची निवृत्ती ही आत्यंतिक व्हावी आणि परम आनंदाची आम्हाला प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाला इच्छा आहे. तेव्हा हे सुख प्राप्त करून घेण्याकरिता आपण कशामध्ये प्रवृत्त झालो पाहिजे आणि हे सुख प्राप्त करून घेण्याकरिता आपण कशातून निवृत्त झालो पाहिजे याचा उल्लेख माऊलींनी जागोजागी हरिपाठामध्ये केलेला आहे. प्रत्येक जीवाच्या जीवनातलं दुःख निघून जावं आणि संपूर्ण जीव सुखी व्हावे यासाठी माऊली प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, किंबहुना सर्व सुखी. म्हणून आपल्याला हे सुख जर हवं असेल तर आपण भगवंताचं नाम आपल्या मनामध्ये धारण केलं पाहिजे. माऊली अभंगाच्या पहिल्या तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. माऊली म्हणतात एक असणारं, एक तत्व असणारं नाम तू तुझ्या मनामध्ये धारण कर. आणि तसं केल्याने काय होईल तर तुझ्यावर हरीची करुणा होईल, हरी तुझ्यावर दया करेल. बघा, आपल्याला एखादं मूल लहान नामस्मरण करत असताना दिसलं की आपण त्याला म्हणत असतो की तुझं नामस्मरण करायचं वय नाही, भक्ती म्हातारपणी करायची असते. नामस्मरण करायचंय, रामकृष्ण हरी म्हणायचंय, म्हातारपणी करायचं, आतापासून नाही करायचं. नाथ महाराज म्हणतात म्हातारपणी भक्ती करू, काळ काय तुझा आज्ञा कर. अरे म्हातारपणी भक्ती करू म्हणतोस, काळ काय तुझ्या आज्ञेत आहे का? असं होईल का? आपल्याला माहिती आहे का काळ केव्हा येणार आहे? आणि जरी आला, जरी माहीत झालं आपल्याला काळ आला, तरी त्याला आपण असं म्हणू शकतो का की बाबा मी आता म्हातारा होतो, म्हातारा झाल्यानंतर मी रामकृष्ण हरी म्हणतो आणि मग मी तुला बोलवेल तेव्हा तू यायचं, इतका तो आज्ञेत आहे का आपल्या? नाही आज्ञेत. अरे क्षणाचाही भरोसा नाही, क्षणाचाही भरोसा नाही. केव्हा
आज जिंदगी जिराएगा घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर निकलना पड़ेगा। नाथ महाराज म्हणतात काळ आपल्या तेव्हा तो केव्हाही येऊ शकतो, कधीही येऊ शकतो, काही भरोसा नाही. आता सुद्धा येऊ शकतो, केव्हाही येऊ शकतो. आपल्याला नाही माहित आपलं मरण केव्हा आहे. तेव्हा म्हातारपणी भक्ती करू असं जरी आपण म्हणत असलो तरी म्हातारपणी आमची इंद्रिय सुद्धा आम्हाला साथ देत नाहीत. आणि आपण इतर संतांचं चरित्र जर बघितलं तर ध्रुव बाळ अगदी 5 वर्षाचे आहेत आणि 5 वर्षाचे असताना भगवंताची प्राप्ती त्यांना होते आणि आम्ही म्हातारपणाची वाट बघतो. सर्व संतांनी भक्तीची जी सुरुवात आहे ती अगदी लहानपणापासून केलेली आहे, उपजताच त्यांच्या ठिकाणी आहे. आता आम्ही कीर्तन करत असतो म्हणजे इथून आम्हाला कीर्तन श्रवणाचा अनुभव नाही आहे असं समजण्याचं काही कारण नाही. या व्यासपीठावरून उतरलो की आम्ही सुद्धा दररोज कीर्तन श्रवण करीत असतो, कीर्तन श्रवण करतो, भागवत श्रवण करतो. तेव्हा असंच आमच्या गावामध्ये एक कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनाला गेली, म्हटलं चला कीर्तन ऐकायचं म्हणून कीर्तनामध्ये गेल्यानंतर आता आम्हाला श्रवणाचाही अनुभव असतो, त्याच्यामुळे मध्ये बसा, पुढे बसा, मागे बसा, कुठेही बसा, बोलणारे बोलणारच. मग आपल्याला विचारतात काय आता शिक्षण काय सुरू आहे, किती तारखा आहेत की नाही कीर्तनाच्या, कीर्तनाची सेवा आहेत की नाही, असं काहीतरी बोलणार आणि मग कीर्तनात व्यत्यय आणणार. म्हणून मग मी ठरवलं की कीर्तनाला गेलो पण अशा ठिकाणी बसायचं जिथं आपल्याला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी बसायचं. म्हणून मग एका कोणत्यामध्ये एक आजी अशी बसलेली होती, तिच्या आजूबाजूला कोणी नव्हतं म्हणून त्या आजीच्या जवळ जाऊन मी बसली. म्हटलं ही जागा आपल्यासाठी सुरक्षित आहे, आपल्याला कीर्तन ऐकायला मिळेल. मग त्या आजीच्या बाजूला मी बसले. कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू होऊन 10 मिनिट झाले आणि त्या आजीने मला आवाज दिला, म्हणे पोरी महाराज आलेत. मी म्हटलं हो महाराज आलेत. परत काही वेळ झाला, परत तिथून 10 मिनिटांनी आजीने मला परत विचारलं, म्हणे पोरी महाराज आलेत. मी म्हटलं हो महाराज आलेत. मला वाटलं ही काय भानगड आहे, महाराज आले, कीर्तन सुरू झालं, अजून आजी मला विचारतच आहे. परत थोड्या वेळाने 10 मिनिट झाले आणि परत आजीने विचारलं, म्हणे पोरी महाराज आलेत. मी म्हटलं हो महाराज आलेत आजी. मग आजीच मला म्हणे मी तुला परत परत विचारते याचं कारण हे की मला कानाने ऐकू येत नाही आणि डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही. तेव्हा आमच्यावर अशी अवस्था येऊ नये म्हणून संत आम्हाला वेळीच सावध करतात. म्हणून आपण सावध झालो पाहिजे. आत्ता जो आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेतच आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ते भगवंताचं नाम आपण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये दृढ केलं पाहिजे. असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उपदेश करतात, नामस्मरण करा. पण ते कुठे घ्या, मनामध्ये घ्या, मनामध्ये त्या नामाला दृढ करा. या नामाला माऊली तत्व म्हणतात. तत्व म्हणण्याचं कारण काय तर तत्व या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, परंतु या अभंगामध्ये तत्व हा शब्द सार या अर्थाने आला आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीची वचन एक नारायण सार जप. संपूर्ण वेद शास्त्र श्रुती या सगळ्यांचं सार जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. नाम आहे तो पांडुरंग परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, या संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. जगाच्या आत बाहेर सर्वत्र तो व्यापून आहे. म्हणून त्या भगवंताला तत्व म्हटलं जातं. आणि देव आणि देवाचं नाव हे दोन्हीही निराळे नाहीत, दोन्हीही एकच आहेत. म्हणून माऊली म्हणतात की नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद नाही, दोन्हीही एकच आहे. नाम परब्रह्म सार नाम असं एकनाथ महाराज सांगतात. नामच परब्रह्म आहे.
आणि परब्रह्मच नाम आहे, त्यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून नामाला या ठिकाणी भगवंताला तत्व म्हटल्यामुळे नाम काय झालं, नाम आणि भगवंत दोन्हीही एक असल्यामुळे नाम सुद्धा तत्व झालं. मग असं जे एक तत्व आहे, एक तत्व असणारं जे भगवंताचं नाम आहे, ते नाम आम्ही आमच्या मनामध्ये धारण करायचे. आता या ठिकाणी माऊली मनाला उपदेश करतात. बा मना, तू भगवंताचं नाम आपल्या मनामध्ये धारण कर, भगवंताचं नाम घे. आता मनाला उपदेश करण्याचं कारण काय, तर सुभाषितकार सांगतात, मन एवं मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. हे मन जे आहे हे बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे. आपलं हित करणारं हे मनच आहे आणि अहित करणारं सुद्धा मनच आहे. आपलं चांगलं करणारं सुद्धा मन आहे आणि आपलं वाईट करणारं सुद्धा मनच आहे. म्हणून मनाला माऊली उपदेश करतात. आणि हे मन फार चंचल आहे. किती चंचल आहे, भगवंत स्वतः सांगतात, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरी वसुदुष्करम. भगवंत सांगतात मन अतिशय चंचल आहे, फार बलवान आहे. ते किती बलवान आहे, जसा एखादा सोसाट्याचा वारा सुटावा आणि त्या वारा सुटलेल्या वाऱ्याला आपल्याला पकडता येतं का, त्याला स्थिर करता येतं का. तो वारा जसा स्थिर करणं अवघड आहे तसं मन स्थिर करणं अवघड आहे. इतकं ते कठीण आहे. त्याला फिरायला त्रैलोक्य कमी पडतं असं माऊली सांगतात. आणि एक सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरापाणम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. आता माकड आहे, आपल्या सगळ्यांना माकडाचा परिचय आहे. माकड काय करतं, शेतामध्ये गेल्यानंतर फळं कमी खाणार पण उडपात जास्त करतं आणि संपूर्ण शेताची नासाडी जास्त करतं. फळं कमी खातं पण झाडाची नासाडी करतं, शेताची नासाडी करतं, कारण ते चंचल आहे. आता हे माकड एवढं चंचल आहे आणि अशा चंचल असणाऱ्या माकडाला जर आपण दारू पाजली तर ते आणखी चंचल होणार. मग आता त्याला दारू पाजली पण तत्र वृश्चिक दंशनम, त्याच्यामध्ये त्याला विंचू चावला, काय त्याची अवस्था होणार, भयंकर चंचल होणार ते. आणि त्याच्यामध्ये जर भूताचा संचार झाला, आधीच ते चंचल, त्याच्यात ते दारू पिलं, त्याच्यात त्याला विंचू चावला आणि त्याच्यात भूताचा संचार व्हावा, म्हणजे केवढं मन चंचल होणार, ते केवढं माकड चंचल होणार. जेवढं माकड चंचल आहे, हे सगळी प्रक्रिया करून झाल्यानंतर जेवढं माकड चंचल होतं तेवढं मन हे चंचल आहे. न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तही पाताळा आकाशा. त्या मनाला सप्त पाताळ दाही दिशा फिरायला सुद्धा कमी पडतात, इतकं ते फिरून येतं, इतकं ते चंचल आहे. एक दृष्टांत सांगितला जातो. एक माकडवाला होता. त्या माकडवाल्याकडे एक माकड होतं आणि एक शेळी होती. आता त्याच्या गावाच्या बाजूच्या गावाला त्या ठिकाणी बाजार होता आणि त्या बाजाराला त्याला त्या माकडाला घेऊन जायचं होतं, त्या शेळीला घेऊन जायचं होतं. म्हणून मग हा निघाला, गावाच्या बाहेर आला, पण त्या गावाला जाण्याकरिता त्या ठिकाणी मात्र रस्ता नव्हता, मध्ये नदी होती. नदी पार करून गावाला जावं लागत होतं. आणि मग हा नदीच्या काठावर आला, तिथे नाव दिसली, त्या नावेत एक नाविक होता आणि त्याला म्हणे, मला हे या समोरच्या गावाला जायचं आहे, तिथे तू मला सोडून दे. तो म्हणे, मी तुला सोडून देईल, पण मला तुझ्यासोबत हे माकड आणि शेळी दिसत आहे, यांचं काय करायचं. तो म्हणे, माझा सगळा उदरनिर्वाह यांच्यावर आहे, तेव्हा यांनाही मला सोबत न्यावं लागणार. तो म्हणे, असं जमणार नाही, नावेत यांना कसं न्यायचं, तुला नेईल मी, हे ठीक आहे, पण यांना कसं घेऊन जाणार. तो म्हणे, काही करा पण यांना सुद्धा घेऊन चला, हे आहेत म्हणून मी आहे, यांच्या भरोश्यावर माझं सगळं सुरू आहे, तेव्हा यांना सुद्धा न्यावं लागेल, अशी त्याने विनंती केली. आणि विनंती केल्यामुळे तो नाविक म्हणाला, ठीक आहे, घ्या म्हणे, माकडाला घ्या आणि शेळीला सुद्धा घ्या. तिघही जण त्या नावेत बसले आणि इतरही काही त्या ठिकाणी मंडळी त्या नावेमध्ये बसलेली होती. आता नावेत बसल्यानंतर तो म्हणे, तुम्ही बसलात पण या माकडाचे पाय बांधून ठेवा.
त्या माकडाचे पाय बांधले आणि नाव निघाली. आता अंतर थोडं लांब होतं, काही वेळ झाला, शांत असा वारा सुरू होता, थंड असा वारा सुरू होता, सगळ्यांना झोप लागली. नावेतले सगळेजण झोपी गेले आणि या माकडाचं चुलबुल 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 असं सुरू होतं. आणि याला त्या नावेमध्ये एक गवताची काळी सापडली. त्याने ते काळी उचलली आणि शेळीच्या नाकात घातली. जशी शेळीच्या नाकात घातली तशी शेळीने त्या नावेतून उडी घेतली आणि नाव पलटी झाली. नावेचा संपूर्ण समतोल बिघडून गेला. आपलंही तसंच होतं. हा देह म्हणजे नाव आहे आणि आपल्याला या भवसागरातून तरून जायचं आहे. आणि आपल्या या देहामध्ये मन म्हणजे एक माकड आहे आणि ते त्या माकडासारखं असं काहीतरी विचित्र काम करतं आणि आमची नाव मध्येच पालटी होते. आम्ही भवसागर तरून जात नाही. तेव्हा इतकं हे मन चंचल आहे. मग एवढं जर मन चंचल असेल तर इतक्या चंचल मनामध्ये आम्ही देवाचं नाव तरी कसं धारण करायचं? म्हणून भगवंत सांगतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवंत सांगतात की हे मन आवरणं जरी कठीण असलं तरी मात्र ते अशक्य नाही. अशक्य नाही, कारण अभ्यासाच्या साह्याने ते स्थिर करता येतं. वैराग्याच्या साह्यानेच ते स्थिर करता येतं. या मनाचा जो स्वभाव आहे तो कसा आहे? माऊली सांगतात की हे मन जरी चंचल असलं, जरी ते स्थिर होत नसलं तरी मात्र ते अशक्य नाही, कारण त्याचा एक उत्तम अशा प्रकारचा स्वभाव आहे. तो उत्तम स्वभाव म्हणजे त्याला ज्या गोष्टीची गोडी लागेल ते त्याच ठिकाणी स्थिर होतं, त्याच गोष्टीकडे जाऊन ते चिकटतं. हा त्याचा स्वभाव आहे. तेव्हा आपण त्याला नामाची गोडी लावली पाहिजे. त्या मनामध्ये आपण नाम धारण केलं पाहिजे. आणि ते नाम जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलं तर काय होतं? भगवंत आपल्यावर कृपा करतो, दया करतो. त्याचा स्वभावच दयाळू आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, असा तो कृपाळू आहे. पांडुरंग माझा कृपेचा सागर, तो कृपेचा सागर आहे. किती दयाळू आहे भगवंत. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. सुदामाने काय केलं होतं? फक्त एक मुष्टी पोहे भगवंताकडे घेऊन गेला, पण त्या बदल्यात भगवंतानी त्याला अख्खं सोन्याचं गाव देऊन टाकलं. इतका पांडुरंग उदार आहे. तुझ ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देसी पददासा. आपलं पद देऊन टाकतो भगवंत. कोण आपलं पद देतं? आमची निवडणूक आली की आमच्या सरपंचाच्या पदासाठी कितीतरी भानगडी सुरू असतात. आम्ही आमचं सरपंचाचं साधं पद सुद्धा कोणाला देऊ शकत नाही. भगवंत आपलं पद देऊन टाकतं. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ते राम आपण नाम आपल्या मनामध्ये धारण केलं की भगवंत आपल्याला राम करून टाकतो, आपलं पद देऊन टाकतो. मला सांगा, जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर तिच्या पतीची जी मालमत्ता असते त्या मालमत्तेच्या अर्ध्या मालमत्तेची ती काय होते? मालकीन होते, बरोबर? लग्न झालं की नवऱ्याची अर्धी इस्टेट तिच्या नावाने होते. आणि समजा नवरा मेला तर संपूर्ण इस्टेट तिच्या नावाने होते. तसंच भगवंताचं नाम आम्ही धारण केलं तर आपल्याला भगवंताची अर्धी मालमत्ता नाही भेटत, संपूर्ण मालमत्ता भेटते. संपूर्ण. कारण त्याला माहिती आहे आपण जर यांना अर्धी मालमत्ता दिली तर हे आपल्याला मारायला मागं पुढं पाहणार नाही. कारण आज संपत्तीसाठी कितीतरी भानगडी सुरू आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघालाच होता. आणि त्या भस्मासुराच्या ठिकाणी जर आपण असतो तर आपणही तेच केलं असतं. तेव्हा भगवंत कृपाळू आहे म्हणून तो आपलं पद देऊन टाकतो, आपली सगळी संपत्ती आपल्या भक्ताला देऊन टाकतो. इतका तो उदार आहे.
विठ्ठल विठ्ठल हिरण्यकश्यपू राक्षस आहेत, पण त्यांच्या पोटी महान भगवत भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. तेव्हा भगवंत कशा प्रकारे भक्तावर कृपा करतो, कशा प्रकारे दया करतो आणि त्याचं नामस्मरण केल्यानंतर भगवंत कशा प्रकारे आपल्या भक्ताचा सांभाळ करतो ते आपल्याला बघायचंय. प्रल्हाद भगवंताचा भक्त आहे, अगदी 5 वर्षाचं बाळ आहे आणि त्याच्या घरी सगळे असुर, वडील असुर असल्यामुळे सगळे जण असुर अशा प्रकारचे आणि असुरांची शाळा. आता प्रल्हाद असुरांच्या शाळेत जायचा आणि मग असुरांची शाळा काय शिकवणार, हाना तोडा मारा अशा प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जात होतं. आणि प्रल्हाद शिकून घरी आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला मांडीवर घेतलं आणि त्याला विचारलं, म्हणे बाळ तू शाळेत जातोस, शाळेत जाऊन शिकतोस, काय शिकवतात बरं गुरुजी तुला, तुझे गुरुजी तुला काय शिकवतात. म्हणे बाबा गुरुजी जे शिकवतात ना ते मला आवडत नाही, माझं मन त्याच्यात रमत नाही. बरं मग तुझं मन कुठे रमतं बरं. बाबा मला भगवंताची भक्ती करावी वाटते. कुठली भक्ती करावी वाटते, कशी भक्ती करावी वाटते. प्रल्हाद सांगतात, बाबा मला भगवंताची नवविधा भक्ती करावी वाटते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नवविधा भक्ती आहेत आणि या नवविधा भक्ती मला भगवंताच्या कराव्या वाटतात. आणि भगवंताचं गुणगान गायला प्रल्हादांनी सुरुवात केली. तेव्हा हिरण्यकश्यपूला क्रोध आला, पण सगळा क्रोध आवरला, कारण माझं बाळ छोटं आहे, लहान लेकरू आहे, त्याला काही कळत नाही. म्हणून आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला समजावून सांगितलं, म्हणे बाळ तुला विष्णूची पूजा करावी वाटते, पण हा विष्णू जो आहे तो आपला शत्रू आहे. त्याने तुझ्या चुलत्याला मारलं, तो देव नाही, देव तर मी आहे. मी या संपूर्ण त्रैलोक्याचा राजा आहे, मी सार्वभौम राजा झालो आहे आणि सर्व काही माझ्या अधिपत्याखाली चालतं, म्हणून मीच एक देव आहे. तेव्हा तू माझंच नाव घेतलं पाहिजे. असं हिरण्यकश्यप प्रल्हादाला सांगायला लागले. तेव्हा प्रल्हाद म्हणतात, बाबा असं बोलू नका, असं म्हणू नका, कारण या संपूर्ण जगाला चालवणारा तो पांडुरंग आहे, तो परमात्मा आहे, तो सर्वत्र व्यापक आहे, तो आपला मायबाप आहे, तो आपल्याला सांभाळणारा आहे. त्याच्याबद्दल असं बोलू नका बाबा, तो वाईट नाही, तो चांगला आहे, तो आपल्याला सांभाळतो. असं म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपूचा क्रोध वाढावा, पण हिरण्यकश्यपूने तरी सुद्धा क्रोध आवरला, कारण माझं बाळ जेमतेम शाळेत शिकायला चाललं, जेमतेम शिकायला लागलं, कोणीतरी याच्या मनात काहीतरी घातलं असेल. आता पुढे जसा जसा हा शिकेल तसा तसं याच्यामध्ये परिवर्तन होईल, म्हणून हिरण्यकश्यपूने आपला क्रोध आवरून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी प्रल्हाद आपल्या शाळेमध्ये गेले. शाळेत गेल्यानंतर बघितलं गुरुजी कुठे दिसत नाही, कुठेतरी गुरुजी निघून गेलेले होते. सर्व असुरांची मुलं त्या ठिकाणी आलेली होती. त्या मुलांना बघितलं आणि प्रल्हादाला असं वाटलं आज गुरुजी आले नाहीत, चला आपणच यांना शिकवायचं. आणि प्रल्हादाने शिकवायला सुरुवात केली. म्हणे गुरुजी लोक जे आपल्याला शिकवतात ना त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ते आपल्याला मारायला तोडायला शिकवतात आणि मारणं तोडणं काही चांगलं नाही, ते काही योग्य नाही. तोडणं जरी सोपं असलं तरी जोडणं मात्र अवघड आहे. जोडणं अवघड आहे. कसं अवघड आहे बरं, सांगा बरं आम्हाला. प्रल्हाद म्हणाले, समोर असणारं झाड त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, तिथे असणाऱ्या असुरांच्या मुलांना सांगितलं, म्हणे बघा या झाडाची एक फांदी तोडून आणा. प्रल्हाद त्या मुलांनी, ते मुलं गेले आणि त्यांनी त्या झाडाची फांदी तोडून आणली, प्रल्हादाजवळ दिली. प्रल्हादाने ती फांदी आपल्या हातात घेतली आणि म्हणे आता ही फांदी तुम्ही तोडून आणली, ही फांदी आता जशी आणली, जशी तोडली तशी त्या झाडाला जोडून द्यायची. म्हणे अरे हे कसं शक्य आहे, फांदी परत झाडाला जोडल्या जात असते का, ती जोडल्या जाणार नाही, असं कसं होईल. म्हणे मला जोडता येते. तुम्हाला जोडता येते, दाखवा बरं जोडून. कशी जोडणार. प्रल्हादाने ती फांदी घेतली, निघाले, त्या झाडाच्या जवळ गेले आणि ती फांदी त्या झाडाला जोडली
आणि नारायण 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 असं भगवंताचं नामस्मरण करायला लागले आणि फांदी झाडाला जोडल्या गेली. हा नामाचा महिमा सर्व असुर मुलांनी बघितला आणि सर्व मुलं सुद्धा भगवंताच्या नामस्मरण करायला लागले. प्रल्हादही नारायण नारायण करायला लागले आणि सर्व असुर मुलं सुद्धा नारायण नारायण करायला लागले. तेवढ्यात गुरुजी आले. गुरुजींनी बघितलं, अरे आज सर्व विद्यार्थी नारायणाचा जप करत आहेत. हे जर हिरण्यकश्यपूने बघितलं तर अवघड होईल, यांचं काही खरं नाही, म्हणून यांना आवरलं पाहिजे. म्हणून षंड आणि अमर्क त्यांची असणारी 2 मुलं त्यांना सांगितलं, म्हणे प्रल्हादाला आवरा, त्याला थांबवा. आणि दोघेही जण गेले, प्रल्हादाला थांबवण्याचा प्रयत्न करायला लागले. पण त्या ठिकाणी चमत्कार झाला. चमत्कार असा झाला की जसा प्रल्हादाला त्या दोघांनी स्पर्श केला तसे ते दोघं सुद्धा नारायण नारायण म्हणायला लागले. ते सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायला लागले. आता असुर मुलं सुद्धा नारायण नारायण म्हणत आहेत, प्रल्हाद सुद्धा नारायण नारायण म्हणत आहेत आणि गुरुजी सुद्धा नारायण नारायण म्हणत आहेत. इकडे हिरण्यकश्यपूला वाटलं, माझा मुलगा शाळेत शिकायला जातो, विष्णूचं भजन करतो, याच्यामध्ये परिवर्तन झालं की नाही, नेमकं याला शाळेत काय शिकवलं जातं, म्हणून जाऊन बघितलं पाहिजे. आणि हिरण्यकश्यपू आपल्या मुलाच्या शाळेत गेले. बघितलं तर सर्व विद्यार्थी, सर्व गुरुजी आणि प्रल्हाद सगळे भगवंताचं नामस्मरण करीत आहेत, नारायण नारायण म्हणत आहेत. असं हिरण्यकश्यपूने जेव्हा बघितलं तेव्हा क्रोधायमान झाला. त्याला अत्यंत क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर तो म्हणाला, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, याला जगण्याचा काही एक अधिकार नाही, याला मारून टाका. त्याने सैनिकाला सांगितलं, याला कड्यावरून फेकून द्या. आणि त्या सैनिकांनी त्या प्रल्हादाला उचललं आणि कडेवरून फेकलं. पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर किंचित मात्र भीती नाही. प्रल्हादाने आपले हात जोडले, नारायण नारायण नारायण, भगवंताचं नामस्मरण आहे. आणि भगवंताच्या नामासोबतच भगवंताच्या नामाचा विश्वास आहे. हा विश्वास भक्तीमध्ये फार महत्त्वाचा आहे. असं विश्वासाने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. जसं एखाद्या पक्षाचं पीस वरून फेकल्यानंतर अगदी अलगदपणे जमिनीवर येऊन पडावं, अगदी त्याचप्रमाणे प्रल्हादाला कडेवरून फेकल्यानंतर अगदी अलगद त्या पिसाप्रमाणे प्रल्हाद जमिनीला येऊन टेकले. काही सुद्धा प्रल्हादाला झालं नाही, काही सुद्धा झालं नाही. आणि परत नारायण नारायण करत प्रल्हाद घरी आले. घरी आल्यानंतर हिरण्यकश्यपूने त्याला बघितलं, अरे तू जिवंत आहेस, तू मेला नाहीस, अजूनही माझ्या दृष्टीसमोर आहेस, याला समुद्रात फेका. त्याला समुद्रात टाकलं. पण प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही. परत रामकृष्ण हरी, परत नारायण नारायण म्हणत परत आले. प्रल्हादाने बघितलं, म्हणे याला विष पाजा. विष पाजलं, त्याचा सुद्धा प्रल्हादावर काही परिणाम झाला नाही. मग आता काय करायचं, याला सापांच्या तावडीत द्या. अनेक साप त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये एकटा प्रल्हाद. पण भगवंताची कृपा सोबत असल्यामुळे त्या संपूर्ण नागांचं, त्या संपूर्ण सापांचे हार झालेत आणि ते प्रल्हादाच्या गळ्यात येऊन पडले. काही सुद्धा प्रल्हादाला झालं नाही. अरे काही केलं तरी तू मरत नाही, तुझं काय करायचं, कसं तुला मारायचं, याला हत्तीच्या पायाखाली तुडवा, हिरण्यकश्यपूने सांगितलं. हत्तीच्या समोर प्रल्हादाला उभं केलं आणि हत्तीच्या समोर प्रल्हादाला उभं केल्यानंतर त्या हत्तीला प्रल्हादाच्या ठिकाणी सिंह दिसायला लागला आणि जसा सिंह बघितला तसा हत्ती पडून गेला. प्रल्हादाला धक्का सुद्धा लागलेला नाही. हिरण्यकश्यपूने सांगितलं, आता याच्यावर काहीही उपाय चालत नाही, याला उकडत्या तेलात टाका. त्याला उकडत्या तेलात टाकलं. जसं प्रल्हादाला उकडत्या तेलात टाकलं तसं तेल शांत झालं. कारण भगवंताचं मुखामध्ये नाम आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघाद निवाराया. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. प्रल्हादाच्या ठिकाणी किंचित मात्र भय नव्हतं आणि भगवंत आपलं संरक्षण करतो असा विश्वास होता. त्यामुळे त्याचं कोणीही काही, त्याचे वडील त्याचं काहीही बिघडवू शकले नाही.
तेव्हा हा सगळा प्रकार झाल्यानंतर हिरण्यकश्यपूचा क्रोध आणखीच वाढला. उद्विग्न झाला हिरण्यकश्यपू. काय करावं, याला कसं मारावं काही सुचत नाही, काय करायचं. म्हणून प्रल्हादाला विचारलं, म्हणे तुझं संरक्षण कोण करतं? तुझा भगवंत करतो का तुझं संरक्षण? तुझा विष्णू करतो का तुझं संरक्षण? हो म्हणे बाबा, माझा देव माझं संरक्षण करतो. बरं कुठे आहे तुझा देव? म्हणे माझा देव सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, तो सर्वत्र व्यापक आहे, तो नाही अशी जागाच नाही, सगळीकडे माझा देव आहे. सगळीकडे तुझा देव आहे तर मग या खांबात सुद्धा तुझा देव आहे का? म्हणे हो, या खांबात सुद्धा माझा देव आहे. आणि अत्यंत क्रोधाने हिरण्यकश्यपूने त्या खांबावर लाथ मारली आणि त्या खांबातून अक्राळ विक्राळ असा नृसिंह अवतार प्रगट झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नृसिंह भगवंत प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. हिरण्यकश्यपूचा उद्धार झाला आणि भगवंताचं इतकं अक्राळ विक्राळ रूप, भगवंताला भयानक अशा क्रोधामध्ये भगवंत होते आणि ते भगवंताचं रूप बघून सगळे भयभीत झाले, सगळे भ्यायला लागले. सगळे देवादी देव, असुर, राक्षस सगळे भ्यायला लागले. सगळ्यांना भीती वाटली. आता या देवाचा राग शांत कसा करायचा, या देवाला शांत कसा करायचं? म्हणून ब्रह्मदेव मोठ्या हिमतीने देवाच्या जवळ गेले, हात जोडले, भगवंताची स्तुती केली. म्हणे देवा शांत व्हा, शांत व्हा. पण भगवंताचा क्रोध आणखी वाढला. काही केल्या भगवंत शांत होत नाही. आता काय करायचं? म्हणून मग ब्रह्मदेवानी ठरवलं, देवाला शांत करण्यासाठी त्याच्या बायकोला पाठवलं पाहिजे. कारण हा जगात वाघासारखा जरी फिरत असला तरी बायकोसमोर मात्र तो उंदीरच होतो. म्हणून याच्या बायकोला पाठवलं पाहिजे. मग लक्ष्मी देवी गेली, लक्ष्मी गेली देवाकडे आणि तिला असं वाटलं हा माझा पती परमेश्वर आहे, हा नक्की माझ्या म्हटल्याने शांत होईल. अभिमान झाला, अहंकार झाला आणि तिने हात जोडले आणि भगवंताला म्हणायला लागली, देवा शांत व्हा, देवा शांत व्हा. पण काही केल्या देव शांत होत नाही. मग आता काय करायचं? देव जर शांत झाले नाहीत तर संपूर्ण सृष्टीचा प्रलय होईल. म्हणून देवाला थांबवलं पाहिजे, शांत केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवाला युक्ती सुचली आणि ब्रह्मदेवाला असं वाटलं, ज्याच्याकरिता हा अवतार धारण करून आला त्यालाच देवाकडे पाठवलं पाहिजे, तोच देवाला शांत करणार. म्हणून प्रल्हादाला पाठवलं आणि प्रल्हाद भगवंताच्या जवळ गेले, हात जोडले, नारायण नारायण म्हणत भगवंताच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं, देवाला नमस्कार केला. आणि जसं अत्यंत क्रोधायमान असणारे नृसिंह भगवंत त्यांनी प्रल्हादाला बघितलं, जसं प्रल्हादाला बघितलं तेव्हा एवढे क्रोधायमान असणारे नृसिंह भगवंत क्षणात शांत झाले आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं. आपल्या मांडीवर घेऊन भगवंत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत. आणि बघा, देवाचं जे मुख आहे ते सिंहाचं मुख आहे आणि सिंह हा पशु आहे आणि पशुचं प्रेम करण्याची पद्धत काही वेगळी असते. ते जेव्हा आपल्या पिलावर प्रेम करतं तेव्हा ते त्या पिलाला चाटत असतं. तसं भगवंत सुद्धा प्रल्हादाला चाटायला लागले, अत्यंत प्रेमाने चाटायला लागले. आणि हे प्रल्हादाचं, भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम संपूर्ण त्रैलोक्य पाहायला लागलं. ब्रह्मदेव सुद्धा पाहत आहेत. आपली मान खाली घातली आणि विचार करायला लागले, मी याचा मुलगा आहे पण मला सुद्धा असं प्रेम आजपर्यंत कधी प्राप्त झालं नाही. शंकराला वाटलं मी याचा आत्मा आहे पण माझ्यावर सुद्धा या भगवंताने कधी असं प्रेम केलं नाही. लक्ष्मी माता सुद्धा विचार करायला लागली, मी याची पत्नी आहे पण याने सुद्धा माझ्यावर असं प्रेम कधी केलं नाही. धन्य आहे तो प्रल्हाद आणि धन्य आहे त्याची भक्ती. भगवंतानी त्याला हात जोडले. प्रल्हादानी हात नाही, मी भगवंतानी हात जोडले म्हणते. भगवंतानी प्रल्हादाच्या समोर हात जोडले आणि म्हणायला लागले, अरे किती त्रास झाला माझ्यामुळे,
किती त्रास तुला सहन करावा लागला. मुळे तुला उकडतं तेलात टाकलं, माझ्यामुळे तुला कडेवरून फेकलं, माझ्यामुळे तुला हत्तीच्या तावडीत दिलं, माझ्यामुळे तुला सर्पांमध्ये सोडलं. अरे किती त्रास सहन करावा लागला, हे सगळं माझ्यामुळे झालं. तेव्हा प्रल्हाद म्हणतात, देवा अरे तुझ्यामुळे कसं झालं. हे सगळं जरी माझ्या जीवनात घडलं असलं तरी यातून तू मला सुरक्षित ठेवलं. हे सर्व सांभाळणारा, यातून तू मला मुक्त करणारा तर तूच आहे. हे सगळं श्रेय तुझं आहे देवा, तूच मला सांभाळलं. आणि देव प्रल्हादावर प्रसन्न झाले. जेव्हा आपण भगवंताचं नाम आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतो तेव्हा आपली संपूर्ण चिंता भगवंत वाहतो. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. ओ तुझी चिंता सर्व आहे, तुझी चिंता सर्व आहे. हरिमुखी गात हर परिचित, हरिमुखी गात हर परिचित. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंत आपली संपूर्ण चिंता वाहतो. देवा तू कृपा करुणा सिंधू, होसी माय बाप अमुचा बंधू. तो भगवंत आपल्याला सांभाळतो. तो कृपाळू आहे, दयाळू आहे. त्याचं नाम आम्ही धारण केलं तर तो आपल्यावर दया करतो, कृपा करतो. एक तत्व नाम दृढ दरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम घेतल्यानंतर भगवंताला आपली करुणा येते, आपली दया येते. तेव्हा माऊली तुम्ही आम्हाला देवाचं नाव घ्यायला सांगता, मग हे देवाचं नाव घेणं, हे नाम साधन जे आहे हे फार कठीण असेल. माऊली म्हणतात नाही, ते अगदी सोपं आहे. अभंगाच्या दुसऱ्या ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, 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 ते राम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. वाचते सत्संग जपे आदि, वाचते सत्संग जपे आदि, जपे आदि वाची जपे आदि. वाचते सत्संग जपे आदि, वाचते सत्संग जपे आदि. हरि मुखे माना, 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 हरि मुखे माना,
नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी. माऊली म्हणतात ते नाम सोपं आहे. रामकृष्ण हरी हे नाम कसं आहे, अगदी सोपं आहे. आणि ते सोपं आहे म्हणून आपल्याला त्याच्यात काही विशेष आहे असं वाटत नाही. काय आहे रामकृष्ण हरी, काही विशेष नाही, काही वाटत नाही आपल्याला. पण बीजावरून फळाची कल्पना करता येत नाही. भोपळ्याचं बी अगदी छोटंसं असतं, पण ते बी जेव्हा आम्ही पेरतो तेव्हा त्याच्यातून कालांतराने मोठा भोपळा तयार होतो. तसं भगवंताचं नाम जरी आम्हाला सामान्य वाटत असलं तरी त्याचं फळ मात्र फार मोठं आहे, ते सामान्य नाही. मग माऊली सांगतात नाम कसं आहे, सोपं आहे. आमचे संत आम्हाला सोपं सांगतात, कठीण नाही सांगत. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. संत आम्हाला सोपा मार्ग सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. भगवंताचं नाम हे सोपं आहे, त्याच्यासाठी कुठलीही कष्ट नाही. भगवंताचं नाम कोणीही घेऊ शकतं, कोणीही देवाचं नामस्मरण करू शकतं. कोण करू शकतं भगवंताचं नाम? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. भगवंताच्या नामाचे अधिकारी सर्व आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चारी वर्णातले लोक कोणीही रामकृष्ण हरी म्हणू शकतं. एवढंच नाही, चांडाळ सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू शकतो. लहान मुलं, स्त्रिया, पुरुष आणि वेश्या सुद्धा भगवंताचं नामस्मरण करू शकते. सगळ्यांना नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. भगवंताचं नाम कोणीही करू शकतं, इतकं ते सोपं आहे. आणि भगवंताचं नाम हे कोठेही घेऊ शकतो. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. कुठे सुद्धा आम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकतो. कीर्तनात बसून बसा, कीर्तनात बसून करा, भागवतात बसून करा, खुर्चीवर बसून करा, बेडवर बसून करा, घरात बसून करा, शेतात बसून करा, ऑफिसमध्ये बसून करा, गाडीवर बसून करा, गाडीत बसून करा, जिथे बसून करायचं असेल तिथे बसून करा. त्या भगवंताच्या नामाला कुठलंही बंधन नाही. कुठेही भगवंताचं नामस्मरण करू शकतो, इतकं ते सोपं आहे. आणि भगवंताचं नाम हे आपण कधीही घेऊ शकतो. काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता काळाचं वेळेचं बंधन नाही. कधीही अगदी उठल्या उठल्या आम्ही रामकृष्ण हरी म्हणू शकतो. मग त्याकरिता आंघोळ नाही केली तरी चालते, तोंड धुतलं नाही तरी चालते, उठल्या उठल्या आम्ही रामकृष्ण हरी म्हणू शकतो. याचा अर्थ असं नाही की आंघोळ करायचीच नाही, दात धुवायचेच नाही, तोंड धुवायचंच नाही, असं त्याचा अर्थ नाही. कारण शरीर स्वच्छ असेल तर मन प्रसन्न राहतं, आणि मन प्रसन्न असेल तर मग आपल्या मनामध्ये भगवंताचं नाम येतं. तेव्हा आम्ही भगवंताचं नाम कधीही करू शकतो. जेवताना करा, झोपताना करा, उठताना करा, बोलताना करा, काम करताना करा, हसताना करा, नाचताना भगवंताचं नाम घ्या, खेळताना घ्या, कधीही भगवंताचं नाम घ्या. कुठलंही बंधन नाही. सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, कधीही घ्या. केव्हा सुद्धा त्या नामाला वेळेचं बंधन नाही. कधी सुद्धा आपण रामकृष्ण हरी म्हणू शकतो. आणि कसंही घ्या, कसंही घ्या. कसंही घ्या म्हणजे कुणीतरी आपल्याला सांगतं रामकृष्ण हरी म्हणा, आणि आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करतो. मग आपल्याला रामकृष्ण हरी मंत्र सुद्धा फार मोठा वाटायला लागतो. मग आपल्याला वाटतं राम म्हटलं तर चालणार नाही का? आता महामंत्र आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. केवढा मोठा मंत्र आहे. एवढ्या मोठ्या मंत्राची दीक्षा घेतली तर आमचा गळा आवरून येतो असं म्हणतात. मग नुसतं हरी म्हटलं तर चालणार नाही का? चालतं. हरी म्हणा, काही अडचण नाही. राम म्हणा, कृष्ण म्हणा, नुसतं हरी म्हणा, नुसतं केशवा म्हणा, नुसतं विठ्ठला म्हणा, नुसतं पांडुरंगा, जे आपल्याला आवडत असेल ते म्हणा, पण भगवंताचं नाम घ्या, कसंही घ्या. ज्येष्ठ कीर्तनकार सांगत असतात देवाला हरामखोर म्हणा. नाही तुम्हाला नाव घेतायत, हरामखोर म्हणा. आता या हरामखोर शब्दातला सुरुवातीचा ह काढा आणि शेवटचा
खोर काढून टाका, काय शिल्लक राहतं? राम राहतं. मग अशा पद्धतीने जरी आपण त्याचं नाव घेतलं तरी सुद्धा ते आपलं उद्धारच करणार आहे. तेव्हा कसंही भगवंत विठोबाचे पर्वत हो घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे घेताना घेताना विठोबाचे हो पर्वत जळते पापाचे हो पर्वत जळते पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे. कसंही देवाचं नाम घ्या, ते आपलं उद्धारच करणार आहे. वाल्मिकी ऋषी आहेत, त्या वाल्मिकींना जेव्हा देवर्षी नारदांची कृपा झाली त्यावेळेला देवर्षी नारदांनी त्यांना राम म्हणायला सांगितलं. पण वाल्मिकींचं पाप इतकं मोठं होतं की त्यांना राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. मग त्यांना देवर्षी नारदांनी मरा म्हणायला सांगितलं. मरा म्हणा. आणि मरा म्हणता म्हणता राम असं त्यांच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडलं आणि वाल्याचे वाल्मिकी झालेत. हे सामर्थ्य नामाचं आहे. तेव्हा आपण भगवंताचं नाम हे कसंही घेऊ शकतो. इतकं ते सोपं आहे. कोणीही घेऊ शकतं, कुठेही घेऊ शकतं, कधीही घेऊ शकतं आणि कसंही घेऊ शकतो. काही म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, काही सुद्धा म्हणा. माऊली म्हणतात वाचेसी सद्गद जपे आधी. वाचेनी सद्गद म्हणजे प्रेमपूर्वक अंतःकरणाने जपा. कसंही घ्या पण प्रेमाने घ्या. भगवंताला प्रेमप्रिय आहे, भावप्रिय आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आम्ही नाव घेतो पण त्या नावामध्ये देवाचं स्मरण नसतं, प्रेम नसतं. भाव बडे आकडे एरविनाकडे करतळी आवडे तैसा हरी. तो भगवंत भावाने आकडला जातो, प्रेमाने तो आपल्या स्वाधीन होतो. म्हणून तो आपल्या अंतःकरणामध्ये गोडी शोधत असतो, प्रेम शोधत असतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. त्याला एक भाव लागतो, एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. गिरीधर लाल तो भाव का भूका राग कला नाही जानत तुका. तेव्हा त्या भगवंताला भाव प्रिय आहे, प्रेम प्रिय आहे. नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. गरज नाही तालातच म्हटलं पाहिजे, गरज नाही स्वरातच म्हटलं पाहिजे, गरज नाही रागातच म्हटलं पाहिजे. येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं म्हण, पण प्रेमाने म्हण, भावानी म्हण. आम्ही जेव्हा एखादं भगवंताचं कार्य करत असतो तेव्हा त्या ठिकाणी व्यवस्थेला किंमत नाही. परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, अवस्थेला किंमत आहे. आम्ही किती व्यवस्था केली, किती भव्य मंडप बांधला, किती मोठी साऊंड सिस्टीम सांगितली, किती पंक्ती वाढल्या, याला किंमत नाही. किती मोठे मोठे महाराज सांगितले, याला किंमत नाही. पण हे सगळं करीत असताना आपण किती भावाने केलं, किती प्रेमाने केलं, हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी भगवंताला प्रेम प्रिय आहे. परमार्थात व्यवस्थेला नाही, अवस्थेला किंमत आहे. तेव्हा माऊली म्हणतात भगवंताचं नामस्मरण करा, पण कसं करा? अत्यंत प्रेमपूर्वक, आदराने.
भगवंताचं नाम वाचेनी करा, आपल्या वाणीने नाम घ्या. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. आणि या नामाशिवाय दुसरं कुठलंही तत्व नाही. आणि या नामाशिवाय इतर जे साधनं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. अभंगाच्या तिसऱ्या नाम परते नाही अन्यथा. नाम परते भगवंताचं नामस्मरण करू. सगळ्यांनी आपले हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. विठोबा नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी झणी. माऊली म्हणतात भगवंताचं नाम साधन सोडून इतर मार्गाने जाऊ नका. कारण हे सगळे जे इतर साधन आहेत ते खडतर आहेत. आपल्या सामान्यांना जमेल इतके ते सोपे नाहीत. आणि या साधनांचं एक विशेष असं आहे की हे साधनांचं जे फळ आहे, जे साध्य आहे, ते साध्य प्राप्त झालं की साधन हे संपून जातं. बघा, आपल्याला पटेल अशा पद्धतीने सांगते, आपल्याला आपलं साध्य आहे घर बांधणं. आपल्याला घर बांधायचंय. आता घर बांधायचं असलं म्हणजे आपण काय करत असतो, त्याच्यासाठी जे साधनं लागतात, जसं विटा लागते, सिमेंट लागते, रेती लागते, लोहा लागतो, हे सगळं आपण साधन सगळं गोळा करत असतो. आणि मग घर बांधण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. आणि घर बांधून झालं, आता घर बांधून झालं म्हणजे आपल्याला आपलं साध्य प्राप्त झालं. आता साध्य प्राप्त झाल्यानंतर परत आपण विटा जमा करतो का? परत आपण लोहा जमा करतो का? करतो का? सिमेंट गोळा करतो का आपण? अरे बोला, काही नाही करत. म्हणजे घर बांधून झालं
की आपण साधन गोळा करत नाही, तसंच जे इतर भगवंताच्या प्राप्तीचे साधनं आहेत, जसं जे मुख्यत्वाने सांगितले जातात त्याच्यामध्ये ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग, हे जे भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग आहे, या मार्गांचं जे फळ आहे, या साधनांचं जे फळ आहे, ते फळ प्राप्त झालं की हे साधन संपून जातं. जसं कर्म मार्गाचं फळ आहे अंतःकरणाची शुद्धी. काही लोक म्हणत असतात कर्माने देव मिळतो. कर्माने देव नाही मिळत, कर्माने फक्त आपल्या अंतःकरणाची शुद्धी होत असते, मन पवित्र होतं, शुद्ध होतं. तेव्हा कर्माचं फल आहे अंतःकरणाची शुद्धी, आणि कर्ममार्गाने गेल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी झाली की कर्ममार्ग तिथेच संपून जातो. योग मार्गाचं फळ आहे मोक्ष. मोक्ष प्राप्त झाला, माफ करा, ज्ञान मार्गाचं फळ आहे मोक्ष, आणि मोक्ष प्राप्त झाला की ज्ञान मार्ग संपून जातो. आणि योग मार्गाचं फळ आहे योगश्चित्तवृत्ती निरोधाः. चित्तवृत्तीचं निरोध करणं हे योगाचं फळ आहे. आणि मग चित्तवृत्तीचा निरोध झाला की योग हा मार्ग, योग हे साधन संपून जातं. पण भगवंताची भक्ती अशी आहे, त्या भक्तीचं फळ आहे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती झाली की भगवंताचं नाम हे साधन संपत नाही, तर ते वाढत जातं. म्हणून माऊली म्हणतात चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. भक्तीच्या मोक्षाच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य जिच्या ठिकाणी आहे ती भक्ती आहे. मुक्तीवरील भक्ती जाणं अखंडमुखी नारायण. नाथ महाराज म्हणतात जे जे भगवत भजन करीत तया भागवत म्हणी जेत. मुक्तीवर भजन युक्त महाभागवत उद्धव. तेव्हा भगवंताची प्राप्ती जरी झाली तरी अखंड नामस्मरण चालू राहतं. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग. मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. असं हे नामाचं साधन आहे. भगवंताची जरी प्राप्ती झाली असली तरी तुकाराम महाराजांचा मूळ असणारा जो स्वभाव आहे तो स्वभाव मात्र जात नाही, आणि अखंड भगवंताचं नामस्मरण चालू आहे. आपण देवर्षी नारदांना बघतो, प्रत्यक्ष बघितलं का? प्रत्यक्ष नाही बघितलं, पण टीव्हीत बघितलं. आपण त्यांना बघत असतो. त्यांना वाटलं विष्णू भगवंताला भेटायचं तर लगेच क्षणात देवाला जाऊन भेटतात. त्यांना वाटलं शंकराला जाऊन भेटायचं तर क्षणात शंकराकडे जाऊन पोचतात. म्हणजे ज्या देवाला भेटायचं असेल त्या देवाला ते केव्हाही भेटू शकतात, म्हणजे त्यांना देवाची प्राप्ती झाली आहे. पण आपण एक बघितलं आहे, त्यांना देवाची प्राप्ती जरी झाली असेल तरी अखंड नारायण 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 अखंड नामस्मरण सुरू आहे. सतत भगवंताचं नामस्मरण करतात. तेव्हा भगवंताचं नाम साधन आहे जे आहे ते संपत नाही. त्यामुळे नाम जे आहे हे भक्तांसाठी संतांसाठी साध्य आहे, साध्य आहे. तेव्हा ते सामान्य नाही. म्हणून माऊली म्हणतात इतर मार्गाच्या मागे लागू नका, इतर मार्गाने जाऊन आपला वेळ खर्च घालवू नका. भगवंताचं नामस्मरण करा, नाम घ्या. आणि म्हणूनच हे नाम इतकं महत्त्वाचं आहे की माऊली म्हणतात मी सुद्धा नामच घेतो आणि माझा उद्धार सुद्धा नामानेच झाला. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. अभंगाच्या चौथ्या ज्ञानदेवा जपमाळ अंतरी.
धरुणी श्री हरी जपे सदा धरुणी श्री हरी जपे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. शास्त्रांनी जपाचे 3 प्रकार सांगितले. एक वाचिक जप, एक उपांशु जप आणि एक मानसिक जप. वाचिक जप म्हणजे जो आपण साधारणपणे जो करत असतो, सर्वसामान्य जो आपण जप करतो, आपल्यालाही ऐकायला येतो, इतरांनाही ऐकायला येतो, अशा पद्धतीचा जो आपण जप करतो त्याला वाचिक जप म्हणायचं. आणि दुसरा सांगितला उपांशु जप. उपांशु जप म्हणजे जो जप करीत असताना फक्त आपल्यालाच आपला जप ऐकायला येतो, इतर दुसऱ्याला येत नाही, असा उपांशु जप. आणि तिसरा जप आहे मानसिक जप. मानसिक जप म्हणजे जो ओठ न हलवता आणि जीभ न हलवता जो जप केला जातो त्याला मानसिक जप म्हणतात. तेव्हा या वाचिक जपापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ हा उपांशु जप आहे. आणि उपांशु जपापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ मानसिक जप आहे. म्हणून माऊली म्हणतात, मी आपल्या अंतःकरणामध्ये मौन धारण करून, माझ्या मनाची माळ करून मी अखंड हा मानसिक जप करीत असतो.
अखंड भगवंताचं नामस्मरण करीत असतो. ज्ञानेश्वर माऊली ओम साईनाथ नमो नमः. श्री साईनाथ नमो नमः. जय साईनाथ नमो नमः. गुरु साईनाथ नमो नमः. साईनाथ नमो नमः. श्री साईनाथ नमो नमः. जय साईनाथ नमो नमः. गुरु साईनाथ नमो ओम साईनाथ नमो नमः. श्री साईनाथ नमो नमः. जय साईनाथ नमो नमः. गुरु साईनाथ नमो नमः. साईनाथ नमो नमः. श्री साईनाथ नमो नमः. जय साईनाथ नमो नमः. गुरु साईनाथ नमो ओम साईनाथ नमो नमः. श्री साईनाथ नमो नमः. साईनाथ नमो नमः. गुरु साईनाथ हे ओम साईनाथ नमो नमः. श्री साईनाथ नमो नमः. अनंत कोटि ब्रह्मांड विराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपाल शिरडी निवास समर्थ साईनाथ भगवान की जय. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी जणी. ज्ञानदेवा मौन जपमाड अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात. तेव्हा हे नामस्मरण करावं हे जरी आपल्याला कळत असलं तरी ते नामस्मरण मुखात येणं हे सुद्धा याच्यासाठी सुद्धा फार पुण्य लागतं. कोणाच्याही मुखाला भगवंताचं नाम येत नाही तेव्हा त्या भगवंताला आपण प्रार्थना करावी, देवा तुझी माया जी आहे ही फार दुस्तर आहे आणि हिच्यातून या मायेतून सावरून तुझं नामस्मरण करणं आम्हाला शक्य नाही, आमचं सामर्थ्य नाही. तेव्हा चालवीसी हाती धरुनिया असा तू दयाळू आहेत, कृपाळू आहेत. तूच आमचा हात पकडून आम्हाला तुझं नाम आमच्या मुखातून घडावं, तुझी सेवा आमच्याकडून घडावी अशी कृपा तू आमच्यावर कर. त्या भगवंताला आपण अशी प्रार्थना करावी. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करते, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. लोक म्हणतात कीर्तन झालं की मग बाहेर काय गोष्टी करतात हे सुद्धा आम्हाला कळतं. काही कीर्तन कसं त्याच्यामध्ये छान हाशी मजाक झाली पाहिजे असं कीर्तन असावं. ह्या कथा तर आम्हाला रोजच ऐकायचे आहे असं आम्ही म्हणत असतो. पण या हाशी मजाकाच्या भानगडीत आमच्या जीवनाचा हसा होत आहे याच्याकडे आपलं लक्ष नाही. म्हणून आपलं कल्याण व्हावं याकरिता सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण करावं. आपल्या घरी असणारे आईवडील हे आपले प्रत्यक्ष भगवंत आहेत. आम्ही म्हणतो देव नाही, पण आपल्या आईवडिलाच्या रूपात तो प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत. कारण पुंडलिकाने ज्या वेळेला आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत पुंडलिकासाठी 28 युगे उभा राहिला. युगे 28 विटेवरी उभा,
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. ते आईवडील सामान्य नाही. ज्या आईवडिलांची सेवा केल्यानंतर त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष भगवंत येतो, ते आईवडील सामान्य नाहीत. ते प्रत्यक्ष देवाचं स्वरूप आहे. आणि म्हातारपण हे अगदी लहान बाळासारखं असतं. कुठल्याही गोष्टीचा ते हट्ट करतात, काही मनाला येईल ते बोलतात. बघा, आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा काही सुद्धा बोलायचो, काही सुद्धा कसं सुद्धा वागायचो. पण त्यांनी आमचं वागणं बोलणं सगळ्या गोष्टी कौतुक म्हणून स्वीकारलं. आज त्यांची वेळ आहे. आज त्यांची वेळ आहे. ते म्हातारे आहेत म्हणजे अगदी लहान मुलांसारखे आहेत. कसंही वागणार, कुठल्याही गोष्टीचा हट्ट करणार, मनात येईल ते बोलणार. आपण सुद्धा ते कौतुक म्हणून स्वीकारलं पाहिजे. आईवडिलांची सेवा करा. आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. हे कर्म सामान्य नाही. तया सर्वात्मका ईश्वरवा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. माऊली म्हणतात, आपल्या वाटेला आलेलं कर्म जर आम्ही प्रामाणिकपणे करत असू, निष्काम भावनेने करत असू, तर ते कर्म म्हणजे भगवंताची पूजा आहे. आमचा धर्म काय आहे? आमच्या कुटुंबाला सांभाळणं, आमच्या मुलांचा सांभाळ करणं, आमच्या आईवडिलांचा आदर करणं, येणाऱ्या अतिथींचा सत्कार करणं, आदर सत्कार करणं, हे आमचं कर्तव्य आहे. हा आमचा धर्म आहे. आणि हे सामान्य नाही, तर ही भगवंताची पूजा आहे. ते फक्त कर्मापुरतं मर्यादित नाही. म्हणून आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण अगदी भगवंताची सेवा म्हणून त्याचा स्वीकार करावा. आपल्या आईवडिलांची सेवा करावी, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत. करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. यथामती यथाशक्ती या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काही चुका झाल्या असतील तर पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साही जोजी. मी आपणा सर्वांपेक्षा वयाने, ज्ञानाने, भक्तीने, अनुभवाने खूप लहान आहे. काही चुका झाल्या असतील तर कृपया आपली मुलगी म्हणून मला क्षमा करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. या ठिकाणी आपण मला ही सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आणि आपण सर्व मंडळी सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली. साऊंड सिस्टीम पण अगदी छान आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार मानते आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. विठ्ठल जय जय.